परंतु हा माइंडसेट शिफ्ट किंवा चेंज करायचा कसा, नेमका सुरुवात कशी करायची? माइंडसेट शिफ्ट करणं अगदी सोपं आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला 2 मनं असतात. हॅपी पॉकेट फुल ऑफ मनी म्हणून एक बुक आहे, ज्यामध्ये बेस्ट दिलेलं आहे की मनी सायकोलॉजी तुमची कशी चेंज करायची आहे. सायकोलॉजी ऑफ मनी पण एक बुक आहे. हे निगेटिव्ह थॉट्स कसे रिमूव्ह करायचे, काय सांगू? निगेटिव्ह थॉट्स काय येतात सर आधी, कारण तुम्हाला ते रिलेटेबल वाटत नाहीये, तुम्हाला स्वतःवरच कॉन्फिडंट नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट इथे जे आहेत, इथे तुमचं नाव कट करायचं आणि तुम्हाला चेक कुणाकडून मिळणार आहे? युनिव्हर्स कडून. तर इथे युनिव्हर्स लिहायचंय. पैसा अगदी कमीत कमी लोकांकडेच का जास्तीत जास्त जातो? श्रीमंत लोक अधिक श्रीमंत का होत आहेत? कारण त्या सराउंडिंग मध्ये ते राहत आहेत, ते सतत पॉझिटिव्ह विचार करत आहेत, ते मनी विषयी पॉझिटिव्ह विचार करत आहेत. आणि ह्या 500 रुपयात तुम्ही काय काय करू शकता, हे 500 रुपये तुम्हाला काय काय देता, हे सगळं बघा. कारण विदाऊट मनी वी कांट गेट एनिथिंग. पैशाशिवाय आपल्याकडे काहीच नाहीये. पैसा ठीक आहे, त्याला थँक्यू म्हणून ठेवून द्या, पण ते सतत मोजत बसणं, त्याच्याकडे बघत राहणं, मग आपण ते कॉन्शियस होतो. अशा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, कुठलं बेटर आहे याच्यातलं? कॉन्शियस होणंच आवडेल मला. मी जेवढा पैसा जवळ असेल तेवढा पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. डिअर पार्टनर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. याचे एवढे मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत सर की बऱ्याच जणांचे लग्न जमलेले आहेत. आता तुम्ही पैसे कसे मोजता? असं घेऊन 1 2 3 म्हणजे जनरली बरोबर असे मोजले जातात. म्हणजे काय, पैसा तुम्ही दूर करतायत, फेकतायत, बरोबर, तुमच्यापासून दूर करतायत. कसा पैसा टिकणार आहे? नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्रातल्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या महत्त्वाच्या मूलभूत 3 गरजा आहेत असं सांगितलं जातं. परंतु त्याहूनही मोठी गरज आजच्या काळात जी मला वाटते ती आहे पैसा. कारण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही या बाकीच्या 3ही गरजा कधीच विकत घेऊ शकत नाही. आजचा पॉडकास्ट भारतातल्या जवळपास 95% लोकांसाठी, म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 95% लोकांसाठी आहे. कारण होतं काय, पैसा प्रत्येकाला पाहिजे, परंतु तो प्रत्येकाकडे त्या प्रमाणात येत नाही. तुम्ही म्हणाल की एखाद्याकडे हुशारी कमी असते, एखाद्याची मेहनत कमी आहे. मेहनत करणारे आणि टॅलेंटेड लोक जगाच्या पाठीवर खूप आहेत, परंतु पैसा काही लोकांकडेच का जातो? काही लोक एखाद्या मॅग्नेटसारखे का असतात की त्यांच्याकडे कुठून न कुठून पैसा येतच राहतो? ही सायकोलॉजी, हे सायन्स काय आहे? आणि तेच सायन्स मला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आज आपण आपल्या राजमंचावरती कविता जाधव मॅम यांना बोलवलेलं आहे, ज्या लाईफ कोच आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोच आहेत आणि मनीची सायकोलॉजी, पैशाची सायकोलॉजी सांगण्यासाठी आज आपल्या त्या मंचावरती आलेल्या आहेत. चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण मॅमकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला पैशाबद्दल काय समजतंय ते. थँक्यू सो मच मॅम आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर राजमंचावरती. मलाही खूप आनंद झाला आहे की तुम्ही मला बोलवलं आहेत आणि मी एवढ्या लोकांना मदत करू शकणार आहे आज त्यांची सायकोलॉजी चेंज करण्यासाठी, एक्झॅक्ट मनी कशी अट्रॅक्ट करायची हे सांगण्यासाठी. आणि तुम्ही मला इथे त्या कामासाठी बोलवलं म्हणून तुमचे मनापासून आभार. कशा आहात मॅम? आणि थोडक्यात जर स्वतःबद्दल सांगाल, कारण आज आपला हा पहिला पॉडकास्ट आहे, पहिला नसणार आहे, परंतु आज आपला हा पहिला आहे, त्यानिमित्ताने माझ्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात जर ओळख करून दिली तर खूप बरं होईल. सर, मी कविता जाधव. रिसेंटली आता मी लावते की मी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच आहे, बिझनेस कोच आहे, पण त्याआधी मी एक एज्युकेटर आहे. माझी स्वतःची स्कूल आहे, नर्सरी टू 5th स्टँडर्ड. क्लासेस आहेत लास्ट 17 इयर्स. म्हणजे मी एज्युकेशन फील्डमध्येच वर्क करते आहे लास्ट 17 इयर्स. आय गेट मेनी अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स इन दॅट फील्ड टू. पण जेव्हा कोरोना आला, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन गेली 8 ते 10 वर्ष शिकत आहे. म्हणजे मला ते आतूनच होतं की नाही, काहीतरी वेगळं सायन्स आहे जे आपल्याला चालवत आहे. आपण आपले रोल होत नाहीये किंवा आपण जसं आता व्हिडिओ डाउनलोड करतो तसे आलेले नाही आहोत. आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. बरोबर. आणि त्या अध्यात्माची ओढ आणि आवड मला आधीपासूनच होती, पण त्यामध्येही आपण जे बोलतो ते कसं मिळतं आपल्याला हे मला शोधून काढायचं होतं. तर मी कधीपासून या गोष्टी गेल्या 8 ते 10 वर्ष शिकत आहे. परंतु ज्या वेळेला कोविड आला आणि सगळ्यात पहिल्यांदा स्कूल बंद झाल्या, क्लासेस बंद झाले, सो त्यावेळेला मला खूप स्टक झाल्यासारखं झालं. कारण अचानक आपल्याला घरी राहावं लागणं हे माझ्यासाठी खूप वाईट होतं. की मी जसं म्हणजे आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज मी जॉब करत होते किंवा बिझनेस करत होते आणि ते सडन स्टॉप होणं, इन्कम सोर्सेस बंद होणं, इकॉनॉमिकली मग आपण
प्रत्येकानेच डाऊनफॉल बघितलेला आहे, असं मी बरोबर, म्हणत नाही की बरोबर. मीच, प्रत्येकानेच बघितलेला आहे. मग त्यामधून उभारी घेण्यासाठी किंवा मी काय करू शकते, खूप डिप्रेस्ड वाटत होतं की एवढा सगळा व्यवसाय बंद होणं, खूप लोन झालं होतं कारण सगळं रेंटेड होतं आणि सगळं रेंट वगैरे द्यायचं. मग अशातनं मार्ग कसा काढायचा, तर मग त्यावेळेला मला सुचलं की नाही, आपण काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे. त्यावेळेला मी लाईफ कोचिंगकडे वळले. मी नवनवीन गोष्टी शिकले, समजून घेतल्या, इम्प्लिमेंट केल्या आणि त्याचे मला एवढे मॅसिव्ह रिझल्ट्स आले की आहे त्याच्यात 4 पट व्यवसाय माझा आता चालू आहे सध्या. आणि लाईफ कोचिंगच्या माध्यमातून पण मी हजारो लोकांचे लाईफ चेंज केलेले आहेत. आणि आता हे माझं पॅशन झालेलं आहे की लोकांना फक्त शारीरिक फिट राहणं गरजेचं नाहीये, तर त्यांची मानसिकता बदलून त्यांना श्रीमंत होण्यासाठी मदत करणं आणि फक्त पैशाने श्रीमंत नाही तर ओव्हरऑल त्यांची प्रगती होणं, हे कसं मला घडवता येईल याकडे मी लक्ष देणार आहे जरूरच. खूपच छान मॅम. आजचा विषय जसं मी इंट्रो देतानाच सांगितलं होतं की आज प्युअरली पैसा अट्रॅक्ट कसा करायचा हेच मला आजच्या या पॉडकास्टमधून जाणून घेऊन माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा आजचा प्रयत्न असणार आहे. डेफिनेटली. पैशाला घेऊन तुमचे काय विचार आहेत आणि पैसा अगदी कमीत कमी लोकांकडेच का जास्तीत जास्त जातो आणि पैशांविषयीचे तुमचे विचार मला ऐकायला आवडतील. सर, पैसा किती टक्के लोकांकडे आहे? 5% म्हणू शकतो 5% म्हणू शकतो. पण पैसा 5% लोकांकडे का आहे, हे खरं सायन्स आहे. कारण त्यांचे माइंडसेट हे पैशाविषयी अगदी पॉझिटिव्ह असतात किंवा ते पैशाविषयी कुठलाही वेगळा विचार करत नाही. पैसा ही एनर्जी आहे. जसे तुम्ही आम्ही एनर्जी आहोत. मनी इज एनर्जी, इट हॅज फ्रिक्वेन्सी. जसे आपल्याला 2 मनं आहेत. ॲज अ डॉक्टर यू नो इट व्हेरी वेल की कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण ज्या गोष्टी इम्प्लांट केलेल्या आहेत, जे आपण बिलीफ्स बनवून ठेवलेले आहेत, तेच आपल्याला मिळणार आहे. श्रीमंतच लोक अधिक श्रीमंत का होत आहेत? कारण त्या सराउंडिंगमध्ये ते राहत आहेत. ते सतत पॉझिटिव्ह विचार करत आहेत. ते मनीविषयी पॉझिटिव्ह विचार करत आहेत. तुम्हाला पैसा हवाय, पण एखादा श्रीमंत व्यक्ती भेटला तुम्हाला, तर आपले पहिल्यांदा विचार काय येतात? यांनी चोरी केली असेल, चुकीच्या मार्गाने पैसा मिळवलेला आहे, एवढा पैसा मिळवणं शक्य आहे का? असं कसं होऊ शकतं? होऊच शकतं ना. एखादा 22-23 वर्षाचा मुलगा लॅम्बोर्गिनी मधून उतरला तर प्रत्येक एक व्यक्ती याच्या खानदानाचा पैसा याच्या खानदानाचा पैसा आहे, एवढं कसं मिळवू शकतो? आणि मग याला माझ असेल मीन्स व्हॉट? तुम्ही काय करत आहात की आज तुमचा मुलगा लॅम्बोर्गिनी मध्ये बसू नये, हे तुम्ही तिथे युनिव्हर्सला सिग्नल देतायत. कारण जर कुणाचा मुलगा उतरलाय गाडीतून तर तुम्हाला त्याचा आनंद झाला पाहिजे. आपल्यामध्ये ईर्ष्या वृत्ती खूप जास्त वाढलेली आहे की आपल्याला कुणाचं बघून आनंद होत नाही. आपल्याला जलस फील होणं, आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होणं किंवा पैशाविषयी सतत निगेटिव्ह बोलत राहणं की पैसा कमवणं वाईट आहे, पैशाने नाती खराब होतात किंवा पैसा हा फक्त काहीच लोकांचा आहे, असं नाहीये. प्रत्येकाने डेडिकेशन दिलेलं आहे. प्रत्येकाने काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस केल्या आहेत. तुम्हाला त्यांची मजा दिसते, त्यांनी घातलेले ब्रँडेड कपडे दिसतात, गाडी दिसते, बंगला दिसतो, त्यांचे प्लेन्स दिसतात. बट फक्त सॅटर्डे संडे ते थोडंफार एन्जॉयमेंट करत असतील. त्यांनी कसे कपडे घातलेत आपण घालावे, ते आयफोन यूज करता आपण करावं. पण ते बाकीचे 5 दिवस सकाळी 9 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांचं डेडिकेटली वर्क करत असतात. आता अंबानी जे आहेत, त्यांनी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, त्यांच्या आधी त्यांना पायोनियर होते धीरूभाई अंबानीजी, ज्यांनी पेट्रोल पंपावर साधं काम करून त्यांचा माइंडसेट किती बोल्ड होता बघा. म्हणजे फक्त तुमच्या माइंडसेट शिफ्टिंगची गरज आहे. पहिला 500 रुपये पगार मिळाला तर त्यांनी काय केलं? ताज हॉटेलला जाऊन फक्त 1 कप चहा पिला. सगळे त्यांना वेड्यात काढत होते की पहिलाच पगार आला, 500 रुपये आणि तुम्ही सगळे खर्चून आले, ही कुठली तुमची हे, तुम्हाला काय एवढं सुचलं की तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आलात? ते म्हटले मी फील करत होतो की अजून 10 वर्षांनी 15 वर्षांनी हे हॉटेल मी विकत घेणार आहे किंवा यासारखं मी हॉटेल बनवणार आहे आणि अशाच हॉटेल्समध्ये मी जाणार आहे, तर तो फील काय असतो हा मी घ्यायला गेलो. उद्या मला रोजच इथे यायचंय, मी सवय लावतोय असं त्यांचं वाक्य. मीन्स माइंडसेट सगळ्यात महत्वाचं काम करतो. तुमचे मनी बिलीफ सगळ्यात महत्वाचे काम करतात. जर तुम्हाला पैसा हवा असेल, पहिल्यांदा पैशाला ग्रॅटिट्यूड द्यायला शिकणं गरजेचं आहे, रिस्पेक्ट करायला शिकणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूची एखादी व्यक्ती फ्रॉड करून मोठी झालेली असेल, माहिती असेल तुम्हाला, तर इट्स ओके. बट जी अननोन पर्सन आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलता आहात आणि त्याच्याबद्दल काय बोलत आहात? त्यांनी चोरी केली असेल, तो चोर आहे, पैसा कमवला असेल, असं होतं. आता आपण म्हणतो सचिन तेंडुलकर क्रिकेटचे गॉडफादर आहेत. नाही, त्यांनी 35 वर्ष क्रिकेटला डिवोशन दिलेलं आहे.
आणि मग ते गॉडफादर झाले आहेत. आपण म्हणतो नरेंद्र मोदीजी चहावाले होते, चहा विकत होते आणि ते पंतप्रधान झाले, असं नाहीये. त्यांच्या तारुण्यापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला फक्त समाजकार्यात झोकवून घेतलेलं आहे, त्यामुळे ते आज पंतप्रधान आहेत. ते कुठल्याही जादूने किंवा कुठल्याही बाकीच्या अदर थिंग्सने किंवा वाम मार्गाने तिथे गेलेले नाहीये, तर त्यांनी डेडिकेटली ते वर्क केलेलं आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची असते. आपल्याला आपण घरात बसून टीव्हीच्या समोर बसायचं, वेब सिरीज बघायच्या, मूव्हीज बघायचे, उठल्याबरोबर न्यूजपेपर वाचला पाहिजे, कम्फर्ट झोन मध्ये राहायचं आणि तुम्हाला करोड रुपये हवेत. इट इज नॉट पॉसिबल. यू हॅव टू गिव्ह युअर डेडिकेशन. मेहनत केली पाहिजे. एक स्टॅटिस्टिक या पॉडकास्टसाठीच मी वाचत होतो आणि 1-2 ठिकाणी मला स्टोरीज वाचायला मिळाल्या. लोकांना वाटतं की पैसा मेहनतीने येतो, जो टॅलेंटेड आहे त्याच्याकडे येतो किंवा त्याची पिढीजात संपत्ती आहे त्याच्याकडे येते, तर असं नाही. तर त्या स्टॅटिस्टिक्समध्ये असं लिहिलं होतं किंवा एक एक्झाम्पल दिलं होतं आणि हा एका मोठ्या अर्थशास्त्रज्ञाने केलेला दावा आहे की तो सांगतो की फॉर एक्झाम्पल आपण पूर्ण जगातला सगळा पैसा आपण एकत्र करूयात, सगळ्यांना गरीब करूयात, ओके, आणि तो सगळा पैसा सर्व लोकांमध्ये बरोबर वाटूयात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे आहे, पुण्यामध्ये 1 लाख पॉप्युलेशन आहे आणि 1 करोड रुपये आहेत. तर त्या सगळ्यांना 100-100 रुपये जरी दिले, तुम्ही 1000-1000 रुपये जरी दिले, सगळ्यांना सेम करा, तर 10 ते 15 वर्षानंतर जे पहिले श्रीमंत होते तेच तुम्हाला श्रीमंत दिसतील आणि जे ते 10-15 वर्षापूर्वी गरीब होते ते तुम्हाला गरीबच दिसतील. येस, दॅट्स कॉल्ड मनी माइंडसेट. म्हणजे तुम्हाला पैसा कमवायचा, तो राखायचा, तो वाढवायचा, पहिले तर पैशाकडे कसं बघायचं हेच तुमच्याकडे लक्षात आलं पाहिजे, हे त्याच्यातून सांगण्यात आलं होतं. आणि तुम्ही पण खूप सुंदर सांगितलं की माइंडसेट तुमचा शिफ्ट करणं पैशाकडे घेऊन, ते फार महत्वाचं आहे. आता मला ऐकायला आवडेल की कुठले कुठले निगेटिव्ह बिलीफ्स आहेत लोकांचे पैशाला घेऊन, की हे बिलीफ्स नसायला पाहिजेत तुमच्यामध्ये. बरेच निगेटिव्ह बिलीफ्स आहेत सर. जसं आपण जॉब करतो किंवा बिझनेस करतो, पण किती आनंदाने आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचतो. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, जॉबमधून पण श्रीमंत होता येतं, पण तुम्ही स्वतःला बॉसच्या जागी बघा, तेवढं डेडिकेटली वर्क करा, तुमच्या आयडियाज एक्सप्लोर करा. तुम्ही त्यांना सांगा की मी तुम्हाला 1 करोड रुपयाचा बिझनेस देतो, मला 30 लाख द्या. त्यांना जर काही इन्व्हेस्ट करायचं नाहीये, तुम्ही तुमचं डोकं वापरून जर पैसा कमवणार असाल तर ते 30 लाख तुम्हाला सहज देतील. बरोबर. मीन्स व्हॉट, की तुम्हाला जे हवंय त्यासाठी डेडिकेशन द्या. हे कुणाला नकोय. डेडिकेटली वर्क करायचं नाहीये, कन्सिस्टंट राहायचं नाहीये. कन्सिस्टंटली 8 दिवस तुम्ही काम करता आणि 9व्या दिवशी जर म्हणाल की मला थकवा आलाय किंवा मला कामाला जायचा कंटाळा आलाय, तर युनिव्हर्सला काय सिग्नल देतायत की इथे जाण्याचा याला कंटाळा येतोय, म्हणजे आपल्याला इथे यांना पाठवायला नको. मग तुमच्यात प्रॉब्लेम्स होणं किंवा बॉसमध्ये आणि जे एम्प्लॉई आहे त्यामध्ये थोडे क्लॅशेस होणं किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ न होणं, याची कारण हे कम्प्लिटली तुमच्या मनामध्ये असतात. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जसं ट्रेन कराल ते तुम्ही गेन करणार आहात. तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्हाला मिळणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इक्वली वर्क्स टू एव्हरीवन. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत हा पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हे लक्षात आलं पाहिजे की आपले माइंडसेट चेंज करणं किंवा शिफ्ट करणं, जिथे आहेत तिथून शिफ्ट करणं मनीकडे, हे फार महत्त्वाचं आहे. परंतु हा माइंडसेट शिफ्ट किंवा चेंज करायचा कसा, नेमका सुरुवात कशी करायची? माइंडसेट शिफ्ट करणं अगदी सोपं आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला 2 मनं असतात, चेतन मन, अवचेतन मन. जे आता नवीन जे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत आहेत त्यांना हे माहिती आहे. कोणी सिक्रेट बुक वाचलं असेल, कोणी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बुक वाचलं असेल किंवा खूप साऱ्या रील्स आहेत, खूप सारं कंटेंट यूट्यूबला अवेलेबल आहे. पण त्या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की तुम्हाला तो एक स्पार्क बसणं की नाही, की आपल्याला शिफ्ट व्हायचंय आणि ते कॉन्शियसली करावं लागणार आहे. असं नाहीये की तुम्ही पैसा हवाय आणि पैशाबद्दल जर म्हणत असाल की पैसा वाईट आहे, पैसा कमवणं वाईट आहे, सो असं जर तुम्ही बोलत असलात तर पैसा तुमच्याकडे येणार नाहीये. बरोबर. जसा आपण एनर्जीने बनलेलो आहोत तसा मनी इज एनर्जी, इट हॅज फ्रिक्वेन्सी. त्याला फ्रिक्वेन्सी आहे. मग तुम्ही जसा FM रेडिओ ऐकतो आपण, जी फ्रिक्वेन्सी सेट केली तेच गाणं आपल्याला येणार. 95 केलं तर 95 FMच आपल्याला ऐकायला येणार, 94 होणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या माइंडची पण फ्रिक्वेन्सी आहे. तुमची मनी फ्रिक्वेन्सी जशी असेल तसंच तुम्हाला अट्रॅक्ट होणार आहे. लोक खूप काम करतायत, कष्ट करतायत, पण पैसा अट्रॅक्ट का नाही करू शकत आहेत? कारण त्यांच्या
माइंडमध्ये मनीच नाहीये. ते काय म्हणतायत की पैसा आला आणि खर्च झाला तर आज हा पैसा आहे माझ्याकडे आणि तो खर्च झाल्यानंतर माझं काय होणार आहे. म्हणजे कंटिन्युअसली स्केअरसिटी माइंडसेट मनामध्ये आहे आणि जर तो माइंडसेट मनामध्ये स्केअरसिटीवाला असला तर मग पैसे अट्रॅक्ट होणं इम्पॉसिबल आहे. कारण आपण जसं म्हणतो की एखादी एनर्जी एक्सचेंज करतो आपण. म्हणजे काय की आपण शिफ्ट करतो काहीतरी एकमेकांना. तसंच मनीचं पण आहे. तुम्ही पैशाविषयी जेवढं चांगलं बोलाल, जेवढं चांगलं ऐकाल, चांगलं वाचाल, त्याप्रमाणे मनी तुमच्याकडे येणार आहे. आणि मनी शिफ्टिंगसाठी, मनी माइंडसेट शिफ्टसाठी आपले कोर्सेस आहेत सर वेगवेगळे. ते असं 1-2 तासात किंवा 2 दिवसात होत नाही. त्याच्यासाठी ते सायन्स आहे, ते शिकावं लागतं. 100% आपण शिकवतो माइंडसेट शिफ्टिंग. कारण ते एक आध्यात्मिक जसं सायन्स असतं तसं हे लॉ ऑफ अट्रॅक्शन सायन्स आहे आणि ते शिकावं लागतं. आपोआप चेंज होतं. किंवा बरंचसं कंटेंट अवेलेबल आहे. युट्यूबला जरी बघितलं तरी त्यांना मिळणार आहे की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कसं लाईन अप केलं पाहिजे. त्यामध्ये कशा गोष्टी आपण प्रोड्यूस ज्या करायच्या आहेत. सुरुवातीचा फार महत्वाचं सांगितलं मॅम की काय होतं, पैशाला तुम्हाला पैसा पाहिजे, पैसा प्रत्येकाला पाहिजे, परंतु आपण पैशाला कसं बघतो किंवा आपले माइंडसेट पैशाला घेऊन कसे आहेत ते फार चुकीच्या पद्धतीने. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता ही 500ची नोट आहे आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. आपण सहज फक्त बघतो आणि ठेवून देतो, राईट. पण जेव्हा ती 500ची नोट आली, 500 असू दे, 5 रुपये असू दे, 1 रुपया असू दे, तुमच्या हातात आहे ना, तर ती एनर्जी आहे, तिला फील करा प्रॉपरली. तिला बघा कशी दिसतीये नोट. 500चा आकडा कुठे कुठे आहे, गांधीजींचा फोटो कुठे आहे, कुठे लाईन आहे, अजून कुठे कुठे 500 रुपये लिहिलेले आहेत. आणि ह्या 500 रुपयात तुम्ही काय काय करू शकता, हे 500 रुपये तुम्हाला काय काय देता, हे सगळं बघा. कारण विदाऊट मनी वी कांट गेट एनिथिंग. पैशाशिवाय आपल्याकडे काहीच नाहीये. कुठे अशोक चक्र आहे, कुठे आपला झेंडा आहे भारताचा, लाल किल्ला कुठे आहे, 500 रुपये कुठे लिहिलेला आहे. मग ती एनर्जी फील करा. पैसा तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे, परंतु जर तुम्ही ते मानलं तर त्याची एनर्जी फील करा, त्याला प्रॉपर रिस्पेक्ट द्या. पैसा आपोआप 1000% तुमच्याकडे आकर्षित होणार आहे, पण त्याला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. सो पहिल्यांदा पैशाला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. ही एक रेमेडीच आहे थोडक्यात. हा, रेमेडीच आहे की रोज तुम्ही पैसे बघा आणि त्याला थँक्यू म्हणा. पैशाला थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे. कारण ज्यामुळे तुम्ही रोजचं जेवण जेवतायत पैशांमुळे येत आहे ना. नाहीतर आपल्याला कोण देणार आहे. आपण नातेवाईकांकडे गेलो तर 2 दिवसात परत येऊ घरी, बरोबर आहे की नाही. काहीच नाही घेऊ शकत. म्हणजे जी हायेस्ट एनर्जी आहे, जसं अन्न वस्त्र निवारा, ह्या आपल्या महत्वाच्या गरजा आहेत तुम्ही म्हटलात तसं. पण पैसा हा त्याच्या वर आहे. येस, त्याहूनही मोठी गरज आहे. आणि जर तो मिळवायचा असेल तर त्याला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. 100%. येस, मग पैसा 100% आकर्षित होईल. ठीक आहे. मी असं आता समजा आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं की पैसा कसा बनवला पाहिजे, किंवा बऱ्याच लोकांचं डोक्यामध्ये आता आपण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच विषय आहे, NLP किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. जर मला 1 वर्षामध्ये 1 करोड रुपये पाहिजे आहेत, ठीक आहे. सो मी काहीही करत असेल वेगवेगळ्या पद्धतीने, मला पैसा अट्रॅक्ट करायचा असेल, माझे अफर्मेशन्स, माझे ॲक्शन्स, माझे थॉट्स आणि माझी बिलीफ सिस्टम कशी असायला पाहिजे, आणि मी काय काय करायला पाहिजे. आत्ता मी ठरवलं, मी आज हा पॉडकास्ट बघितला आणि याच मोमेंटला मी असं ठरवलं की आता मला 1 करोड 1 वर्षामध्ये पाहिजेत, आजपासून बरोबर 365 दिवसाच्या आतमध्ये. तर ते माझ्याकडे कसे येतील? 1000% तुम्हाला 1 करोड मिळतील. 1 वर्षाच्या आतच 1 करोड मिळतील. त्याच्यासाठी एकदम बेस्ट आपल्याकडे रेमेडी आहे. रेमेडी म्हणण्यापेक्षा की ते हजारो लोकांवर इम्प्लिमेंट केलेलं आहे मी, आणि त्यांना ते म्हणजे मिळालेले आहेत पैसे, जेवढे लिहिले तेवढे. आपण जो चेक असतो, आपलं चेकबुक आहे, त्यातला एक चेक घ्यायचा, त्यावर तुमचं नाव लिहायचं. चेक आहे आपल्याकडे आता, तर आपण करूयात ऍक्टिव्हिटी सर? करू शकतो सर. येस, चेकबुक आहे. ओके, काय करायला पाहिजे याच्यात? आता चेकबुक मध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, जिथे इथे फिगर अमाऊंट पेज आहे, इथे आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे का? कारण आपण हे स्वतःला देतोय, पण आपण देतोय का? नाही, युनिव्हर्स आपल्याला देणार आहे. कुणाला हवंय? आपल्याला हवंय. तर इथे तुमचं नाव लिहायचं आहे पेच्या जागी. जिथे पैसे आहेत तिथे तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी आहे, समजा तुम्हाला आता किती मॅनिफेस्ट करायला आवडेल? ठीक आहे, आपण सर्वसामान्य याच्यात 1 करोड पकडूया. येस, 1 करोड पकडूया. तर त्याच्या 5 पट अमाऊंट लिहायची की 1 वर्षात तुम्हाला किती मिळणार आहेत? 5 करोड. 5 करोड. ओके. तर इथे
शब्दात अक्षरात इथे शब्दात इथे आकड्यात लिहायचंय. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट इथे जे आहेत, इथे तुमचं नाव कट करायचं आणि तुम्हाला चेक कुणाकडून मिळणार आहे? युनिव्हर्स कडून. तर इथे युनिव्हर्स लिहायचंय. किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं लिहा. शिवजी लिहा, गणपती बाप्पा, म्हणजे देवी माता, लक्ष्मीच लिहायला पाहिजे, लक्ष्मी माता. येस. म्हणजे पण युनिव्हर्स लिहिल्याने काय होतं की सगळेच ऑल पार्ट्स अलाइन होतात आणि ते तुम्हाला सगळेच द्यायला बसलेले आहेत. सो ही इतकी बेस्ट रेमेडी आहे. आणि तारीख काय टाकायची? तारीख 1 वर्षानंतरचीच टाकायची. कारण बघा, आपल्याला ते रिलेटेबल पण वाटलं पाहिजे. तुम्ही चेक लिहितायत आज आणि 2 दिवसात तुम्हाला 5 करोड मिळतील असं वाटतंय, तर हे 100% चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला डेस्परेट नाही व्हायचंय. बरोबर. ऍक्शन्स घ्यायला तर वेळ लागेल ना, आपोआप तर पैसा नाही येणार आहे. बरोबर आहे की नाही? हे झालं मॅनिफेस्टेशन. येस. म्हणजे चेकच्या स्वरूपात, आणि तो चेक लिहायचा आहे पूर्ण व्यवस्थित आणि तो रोज आपल्याला दिसेल अशा जागी लावायचा, जिथे तुम्ही त्याला रोज बघणार आहात. तुम्ही बघा, तुम्हाला 8 ते 10 दिवसातच कोणीतरी तुमच्यासोबत काहीतरी कोलॅबरेट करेल, काही गोष्टी घडायला लागतील. येस. ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, तुम्ही जो बिझनेस करताय तो ग्रो होईल, किंवा नवनवीन क्लायंट्स तुम्हाला मिळतील, किंवा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात इतक्या सकारात्मक घडायला लागतील की तुम्हाला कळणार आहे की नाही 100% हे वर्क करतं. आणि तुमच्याकडे कधी 5 लाख येतील, 5 करोड येतील, 10 लाख येतील, कळणारही नाही. आपल्या माइंडला जे खरं वाटतं ती अमाऊंट तिथे लिहायची आहे. बरोबर. मीन्स मी सांगतेय किंवा तुम्ही सांगतायत म्हणून नाही. आपण जर 10,000 महिन्याला कमवत असू आणि आपण जर म्हणू की मला 10 करोड मिळतील, तर ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्सेप्टेबलच नाही. बरोबर. सो जे ऍक्सेप्टेबल असेल ते करा. तुम्हाला 100% 1 वर्षाच्या आत तुम्हाला हवी ती अमाऊंट मॅनिफेस्ट करता येईल. बरं. म्हणजे ते काय होतं की आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यासाठी तयार होईल, नाही तर तुम्ही तुमचा हात लिहिल परंतु तुमचा माइंड ऍक्सेप्ट करणार नाही. आणि जोपर्यंत माइंडचंच कनेक्शन आहे युनिव्हर्स सोबत, तर ते कधीही घडू शकणार नाही. तर शक्यतो म्हणजे याच्यातून मला एवढंच कळलं की शक्यतो आपल्याला जी रिलेटेबल अमाऊंट वाटते ती लिहायला पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडी स्ट्रेच करून ती लिहायला पाहिजे आणि तशी मॅनिफेस्ट केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की एखादी गोष्ट मी मॅनिफेस्ट केली किंवा मी एखादी ठरवलं, आता फॉर एक्झाम्पल याचंच उदाहरण घेऊयात की एक चेक तयार केला, त्याच्यावर 1 वर्षात 5 करोड अमाऊंट माझ्याकडे येईल. परंतु जसं मी माझी लाईफ जगत असतो, डे टू डे लाईफ, नंतर निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनामध्ये यायला लागतात. हे असं कुठे होतं का? अरे 1 करोड म्हणजे किती असतात? माझ्या बापदादांनी कधी बघितलेलं नाहीत, कोणाकडेच नाहीत. म्हणजे असे जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात ते कसे काढायचे? म्हणजे प्रत्येक जणाला येतात, तुम्हाला माहितच असेल. तर हे निगेटिव्ह थॉट्स कसे रिमूव्ह करायचे, काय सांगू शकाल? निगेटिव्ह थॉट्स काय येतात सर आधी? कारण तुम्हाला ते रिलेटेबल वाटत नाहीये. बरोबर. तुम्हाला स्वतःवरच कॉन्फिडंट नाहीये. तुम्हाला जर मी एक सांगितलं की व्हिज्युअलाइज करा श्रीमंत लोकांचा, आपण 1 मिनिट करूया, ठीक आहे? डोळे बंद करा आणि मी सांगते तसं व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप श्रीमंत झालेले आहात आणि श्रीमंत लोकांना बघत आहात. बरोबर. ठीक आहे? सगळी गाडी, घर, तुम्हाला हवं असणारा गार्डन फ्लॅट, टेरेस फ्लॅट तुम्ही घेतलेला आहे किंवा त्या व्यक्तीकडे आहे आणि खूप जास्त श्रीमंत ती व्यक्ती आहे, त्याच्या घरात तिजोरी आहे, त्याच्यात लाखो करोड रुपये आहेत, त्याच्याकडे सोनं आहे, सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या सगळ्या त्याच्याकडे आहेत. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक एक गोष्ट त्याच्याकडे आहे. तो करोड रुपये महिन्याला कमवत आहे. अशा व्यक्ती बघा, कोण कोण दिसत आहेत तुम्हाला? बघा. मी एक दिसतोय मला. येस, व्हेरी गुड. नाउ ओपन युअर आईज. आता तुम्हाला दिसत आहात कारण तुम्ही तेवढे प्रो झालेले आहात. बरोबर आहे की नाही? की तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली माइंडसेट शिफ्ट करून आपण करोड रुपये कमवणारच आहोत. पण बऱ्याच लोकांना आपण हिरो म्हणून दिसतच नाही. आपल्याच लाईफचा आपण विलन असतो. स्वतःला आपण कुठेही हिरो म्हणून बघत नाही. हिरो म्हणून बघायचं तर आपण सलमान खान, शाहरुख खान बघू, संजय दत्तला बघू किंवा ऋतिक रोशनला बघू. सुंदर कोण आहे तर ऋतिक रोशन आहे. का तुम्ही नाही आहेत का? प्रत्येक जण आपापल्या जागी सुंदर आहे, प्रत्येक स्त्री सुंदर आहे. येस, प्रत्येक जण आपापल्या जागी आणि आपापल्या हिशोबाने सुंदर आहे, कारण आपण ईश्वराची देण आहोत. आपल्याला प्रत्येकाला ईश्वराने युनिक बनवलेलं आहे. आपण युनिक आहोत. सो पहिल्यांदा कंपॅरिझन थांबवायचं आहे. ठीक आहे? आणि जिथे तुम्ही श्रीमंत म्हणून दुसऱ्या व्यक्तीला बघत आहात ना, तिथे स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्यांनाही श्रीमंत व्हायचंय त्यांनी थोडं व्हिज्युअलाइज करायचं आहे. सगळ्यात फास्ट टेक्निक आहे ही व्हिज्युअलायझेशन. की तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तुम्ही श्रीमंत ऑलरेडी झालेले आहात. क्वांटम फिजिक्समध्ये ही टर्म आहे की वेळ हे
फक्त आपण ठरवलेलं गणित आहे वेळेचं. वेळ ही कुठेही अस्तित्वात नाही. आपल्याकडे दिवस आहे, अमेरिकेत रात्र आहे, UK मध्ये रात्र आहे. आपण आज नॉनव्हेज खात नाही होत, बरोबर आहे की नाही. आपण सोमवारी गुरुवारी जनरली नॉनव्हेज खात नाहीत, बाकीचे लोक खातात. मग काय त्यांनी धर्म बदलला का? असं होत नाही. प्रत्येकाची बिलीफ्स वेगवेगळे आहेत. आणि क्वांटम फिजिक्समध्ये आज इकडे रविवार आहे, इकडे सोमवार आहे, तिकडे रविवार असेल. म्हणजे मग ते लोक चुकीचे आहेत का? तेही चुकीचे नाही आहेत, आपणही चुकीचे नाही आहोत. काय आहे? ही डेस्टिनी आहे आपली, बिलीफ सिस्टम आहे. सो ती चेंज केली की आपोआप निगेटिव्ह विचार जाणं बंद होतं. कंपॅरिझन करायचं नाहीये आणि स्वतःला अशा लोकांमध्ये ठेवा की जे त्या गोष्टीचा विचार करतात. तुमचा असा एक फ्रेंड आहे जो महिन्याला 10,000 कमवतो आणि त्याला तुम्ही जाऊन सांगितलं की बघ मी 1 करोड रुपये कमवणार एका वर्षात, तो तुम्हाला हसणारच आहे. बरोबर. जे 10 करोड महिन्याला कमवत आहेत ना, त्यांना जाऊन तुम्ही सांगा बरं की मी 10 करोड कमवत आहे किंवा मी 1 करोड कमवणार आहे, ते काय म्हणतील? गुड, कमवू शकतोस तू 5 करोड पण कमवू शकतोस. एकच नाही तर 5 करोड कमवू शकतो. अजून तुम्हाला काय मिळणार आहे? तिथून काहीतरी नॉलेज मिळणार आहे. परत अपॉर्च्युनिटीज ते देऊ शकतात, तुमच्यासोबत टाईप करू शकतात, खूप गोष्टी होऊ शकतात. मग तुम्ही राईट पीपल्समध्ये स्वतःला, मी म्हणत नाही की तुमची फ्रेंडशिप तोडा किंवा तुम्ही घरच्यांपासून दूर जा, असं नाहीये. पण जर आपण आपल्या आजूबाजूच्या 5 लोकांचं ॲव्हरेज असू, जर श्रीमंत लोक श्रीमंत का होतात? ते तशा सराउंडिंग मध्ये राहतात. सो आपल्याला आपली सराउंडिंग थोडी तरी चेंज करावी लागेल. आणि लगेचच्या लगेच सगळं चेंज करू शकत नाही, तर बेस्ट आहे बुक वाचणं. त्यामधून आपले बिलीफ्स नक्की चेंज होतात आणि आपली निगेटिव्हिटी जायला. चांगले बुक्स वाचणं. येस, चांगले बुक्स वाचणं. हा, ते मेन्शन करणं गरजेचं आहे की मनी विषयीचे जेवढे बुक आहे तेवढे वाचून टाका. हॅपी पॉकेट फुल ऑफ मनी म्हणून एक बुक आहे, ज्यामध्ये बेस्ट दिलेलं आहे की मनी सायकोलॉजी तुमची कशी चेंज करायची आहे. सायकोलॉजी ऑफ मनी पण एक बुक आहे, नुसतं मनी पण एक बुक आहे. कुठलंही बुक वाचा. मनी माइंडसेट आहे, मनी माइंडसेट आहे. म्हणजे वेब सिरीज 3 तास बघण्याऐवजी जर 3 तास तुम्ही पुस्तक वाचलं तर नक्कीच तुमच्या विचारांमध्ये भर पडणार आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहात. पॉझिटिव्ह होण्यासाठी प्रयत्न स्वतःलाच करावे लागतील, आपोआप शिफ्ट होतो. तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करायला लागली की आपोआप शिफ्ट होणार आणि आपोआप श्रीमंत होणार. मनी ब्लॉकेज हा एक फार महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे काय होतं, आपल्या लोकांना, म्हणजे मी म्हणेल ना, महाराष्ट्रातले 95% लोकांना हा ब्लॉक असेलच. ब्लॉक कुठल्या कुठल्या स्वरूपाचा असेल. एक तर मी पैसे किती कमवू शकतो, त्याची एक ठरलेली फिगर आहे. त्यांनी स्वतःची एक अवकात म्हणू शकतो किंवा लिमिटेशन्स ठरवलेले असतात. काही लोकांना श्रीमंत होणं म्हणजे किती चुकीचं आहे हा त्यांचा हे असतं. म्हणजे गावातली आजूबाजूची उदाहरणं द्यायचं, मी एकदम माझ्या गावातलं उदाहरण दिलं की एक व्यक्ती श्रीमंत झाला फार काबाड कष्ट करून, आणि तो आधी फार सुखी होता. श्रीमंत झाल्याच्या नंतर काही एनकेन प्रकारे त्याचे दुसरे कारणं घडले असतील, त्याची वाईफ त्याला सोडून गेली, त्याच्या मुलाची डेथ झाली. तर आजूबाजूच्या लोकांचं परसेप्शन त्याला पाहिल्याच्या नंतर काय होतं की नको बाबा, आपली एक खाण्यापेक्षा अर्धी खा पण सुखाची खा. श्रीमंत होणं म्हणजे हे काही चांगलं नाही. काही लोकांना काय झालं की अगोदर तो व्यक्ती आमच्याशी बोलायचा, बसायचा, उठायचा, आमच्याशी चांगला होता, नातेवाईकांशी चांगला होता, तो श्रीमंत झाला आणि त्याच्यानंतर तो अगदीच रूढ झाला, म्हणजे माणसात राहिला नाही तो. म्हणजे असा ब्लॉक आहे की श्रीमंत न झालेलं परवडलं, अशा पद्धती सुद्धा विचार थॉट्स आहेत. असा विचार करणारे 95% पीपल आहेत सर इंडियामध्ये, बरोबर आहे की नाही? पण हा विचार संपूर्णपणे चुकीचा आहे. पैशामुळे त्या व्यक्तीची बायको त्याला सोडून गेली नाही, त्याच्या माइंडसेटमुळे सोडून गेली. त्याचा मुलगा जर वारला असेल तर त्याला वेगळी कारणं असतील. तो त्या व्यक्तींसोबत बोलत नाही, त्याचा स्वभाव चेंज झाला, पैशामुळे नाही चेंज झाला किंवा पैसा आलाय म्हणून नाही चेंज झाला. तो ऑलरेडी काहीतरी वेगळ्या टेन्शनमध्ये असेल, स्ट्रेसमध्ये असेल, नसेल बोलत कुणासोबत, बरोबर आहे की नाही? आणि श्रीमंत लोकांना मित्र कमीच असतात, कारण ते लाईक माइंडेड पीपल सोबत बसतात. तुम्ही का श्रीमंत होऊ शकत नाही? कारण तुम्ही त्याच लोकांमध्ये बसत आहे जे श्रीमंत नाहीये. लहानपणापासून तुमचे आपले आई वडील आपल्याला चांगल्यासाठी सांगतात की बाबा पैसा जपून खर्च कर, पैसा कमवणं खूप अवघड आहे, पैसा सांभाळून ठेवला पाहिजे, आयुष्यभराची कमाई कुठे लावून द्यायची नाही, काही नवीन गोष्टी शिकायला आधी विचार करायचा, आपल्या चांगल्यासाठी आपल्या काळजीपोटी सांगतात. पण ते बिलीफ्स होऊन जातात आपले, मग आपण तसंच वागायला सुरुवात करतो. सो ते इट इज रॉंग. तुम्हाला जर मनी बिलीफ चेंज करायचे असतील, ब्लॉकेजेस काढायचे असतील, तर ते कॉन्शियसली काढावेच लागतील. आणि ते आपण अगदी व्यवस्थित मी माझ्या कोर्सेसमध्ये काढून देत असते. कारण माइंडसेट शिफ्ट करणं
हा एक वेगळा पार्ट झाला. पण ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, व्हिज्युअलायझेशन्स आहेत जे करावेच लागतात. अक्षरशः लोक इतके रडतात ज्या वेळेला इनर चाइल्ड हिलिंग मी घेते किंवा मनी माइंडसेट शिफ्टिंगचं आपण जेव्हा व्हिज्युअलायझेशन घेतो. NLPच्या खूप साऱ्या टेक्निक्स आहेत ज्या आपण यूज करतो किंवा होपोनोपोनो आहे, EFT आहे. सो अक्षरशः लोक रडलेले आहेत की लहानपणापासून त्यांच्या डोक्यात जे भरलेलं असतं ते कुठेच बाहेर निघालेलं नसतं आणि त्यामुळे ते इतकं सबकॉन्शियसली, म्हणजे जर तुम्ही आज मी तुम्हाला शिकवलं आणि 2 दिवस तुम्ही केलं, तिसऱ्या दिवशी परत तुम्ही जागेवरच येता की नाही. मनी अर्निंग इज नॉट इझी बट इट इज नॉट दॅट मच हार्ड. पैसा कमवणं सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. पहिल्यांदा ते इथे कमवायचं आहे. कुठलीही गोष्ट आधी तुमच्या मनात घडते आणि मग सत्यात उतरते. मग जर ते सत्यात उतरवायचे असेल तर तुम्हाला आता कॉन्शियस एफर्ट्स घ्यावे लागतील, कारण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तुम्ही वागत आहात, बोलत आहात. पण जर तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुमचे माइंडसेट चेंज करावे लागतील, निगेटिव्ह थॉट्स चेंज करावे लागतील आणि तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह व्हावं लागेल. मग ते आपोआप होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेंटॉरची गरज आहे. आपण शाळेत मुलांना का पाठवतो? कारण शिक्षक त्यांना शिकवतात, संस्कार देतात. कारण आपण सगळेच वेल एज्युकेटेड आहोत, मग आपण आपल्या मुलांना घरी शिकवू शकतो. पण असं नाहीये. आपण त्यांना संस्कार यावेत, त्यांना शिक्षण प्रॉपर कळावं आणि प्रत्येक विषयाचा एक वेगवेगळा शिक्षक असतो जो ते ज्ञान त्यांना देत असतो, जे त्यांना पुढे आयुष्यात कामाला येतं. ते आपण सगळं नाही देऊ शकत एकत्र, तर ते प्रॉपरली शिकावं लागतं. 100% मनी बिलीफ चेंज होतात, निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह मध्ये जातात आणि पैसे गेन करणं किती इझी आहे हे नक्कीच कळतं. त्यासाठी जर तुम्ही कुठली रेमेडी म्हणत असाल तर आपण ती पण सांगूयात. सांगा ना मॅम. येस, तर आपण परत पैशांकडे येऊयात. आपण पैसे मोजतो सगळे, बरोबर आहे की नाही? पैसा कुणाकडे जास्त असतो, जेंट्स की लेडीज? म्हणजे टिकतो कोणाकडे? लेडीजकडे. का टिकतो? कारण त्या पैशाला प्रॉपर ठेवतात, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही पैसे कसे मोजता? असं घेऊन 1 2 3 म्हणजे जनरली बरोबर असे मोजले जातात. म्हणजे काय? पैसा तुम्ही दूर करतायत, फेकतायत, बरोबर, तुमच्यापासून दूर करतायत. कसा पैसा टिकणार आहे? बरोबर. पैसा टिकवायचा आहे तर ते प्रॉपर आधी लावले पाहिजे. त्याला थँक्यू म्हणायचंय, ते फोल्ड करा, तुमच्याकडे घ्या, असे मोजा. जनरली स्त्रिया असेच पैसे मोजतात, इनकमिंग. येस, म्हणजे ते तुमच्याकडे येत आहेत आणि त्याला रिस्पेक्ट द्या. पैसा आणला आणि कुठेही ठेवला तर तो कसाही खर्च होणार आहे. जर तुम्हाला पैसा हवा असेल लाईफमध्ये आणि इन्स्टंट मनी हवी असेल तर आधी आहे तो पैसा व्यवस्थित ठेवायला शिकलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे, त्याला ग्रॅटिट्यूड द्यायला शिकलं पाहिजे. 1ही रुपया मिळाला तरी म्हणायचं आहे की थँक्यू डिअर युनिवर्स, मला एवढे सारे पैसे देण्यासाठी. कारण त्या 1 रुपयामध्ये आणि 1 करोडमध्ये सेम एनर्जी आहे. तुम्ही 1 रुपयापासून 10 करोड कमवू शकतात किंवा 10 करोड वरून 0वर पण येऊ शकतात. हे तुमच्या विचारांवर डिपेंड आहे. सो पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला मनी मॅनिफेस्ट करायचे तर तिला आधी रिस्पेक्ट द्यायला शिका, तिला प्रॉपर ठेवायला शिका. ती ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर ठेवायला लागता तुम्ही 100% मनी अट्रॅक्ट करतात आणि जे तुमचे अडकलेले पैसे ते आपोआप निघायला सुरुवात होते ज्या वेळेला तुम्ही मनीला रिस्पेक्ट करतात. मोजण्याची पण प्रॉपर पद्धत आहे, ठेवण्याची सुद्धा प्रॉपर पद्धत आहे. हे सगळं वापरलं तर नक्कीच तुम्ही मनी अट्रॅक्ट करू शकता. पैसे रोज मोजायला पाहिजे असं नाहीये, पण फ्रिक्वेंटली मोजायला पाहिजे. मीन्स काय, आता काय झालंय आपल्याला नाही, याच्यात 2 थेअरी म्हणू शकतो आपण आहेत की लोक काय म्हणतात की ठीक आहे, फार तुम्ही पैशाकडे बघून कॉन्शियस होऊ नका. पैसा ठीक आहे, त्याला थँक्यू म्हणून ठेवून द्या, पण ते सतत मोजत बसणं, त्याच्याकडे बघत राहणं, मग आपण ते कॉन्शियस होतो. अशा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कुठलं बेटर आहे याच्यातलं? कॉन्शियस होणंच आवडेल मला. मी जेवढा पैसा जवळ असेल तेवढा पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे एखादी व्यक्ती आली तर आपण कसं करतो, त्याला वेलकम करतो की नाही, दारातनं बोलवतो, या स्वागत आहे, बसवतो, पाणी देतो आणि बोलतो, आपण त्याचा पाहुणचार करतो. आपण पैशाला आणलं घरी आणि लगेच खर्च केलं म्हणजे काय होतंय की तुम्ही आलेली लक्ष्मी लगेच देतायत. असं पण सांगितलं जातं की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल जे बिझनेसमॅन आहेत, समजा मी डॉक्टर आहे किंवा अजून उद्योजक असतात जे रोज पैसे घेऊन येतात घरी, तर तो जो रोज आलेला पैसा आहे तो पैसा लगेच खर्चायला नाही, अजिबात नको खर्चायला. कारण तुमची लक्ष्मी तुमच्या घरात 1 दिवस तरी राहिली पाहिजे. आधी कसं होतं, तिजोरी होती, तिजोरीत पैसे असायचे, आता तर तिजोरीच नाहीशी झालेली आहे. कुठे ठेवतं, एखाद्या खणामध्ये ठेवून देणं, दुसऱ्या तिथे ऑलरेडी भरपूर जर्क
आहे, गार्बेज आहे आणि त्यामध्ये तुम्ही पैसे ठेवत आहात, तर त्या लक्ष्मीला तो इम्पॉर्टन्स तुम्ही देत आहात का? ती लक्ष्मी आहे, ती एनर्जी आहे, तिला तुम्ही जसं वागवाल तेवढ्या पटीने तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला जर ती 1000 पटीने तुमच्याकडे यायला हवी असेल तर तिला 1000 पट रिस्पेक्ट द्या. बरोबर. आणि आपोआप तुमच्याकडे मनी अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होणार आहे. बरोबर. काय होतं, लोकांना मी पैसे कमवू शकतो या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आता कुठल्याही मिडल क्लास माणसाला तुम्ही समोर बसवा आणि आपण जर विचारलं त्याला की इमॅजिन कर तू महिन्याला 1,00,000 रुपये कमवतोस, जो 50,000 कमवतोय तर 1,00,000 म्हणल्याच्या नंतर थोडा हॅपीली हो बनेल. बरं इमॅजिन कर तू 50,00,000 कमवतोयस, हसायला लागतो. त्याला विश्वास बसत नाही त्या गोष्टींवरती की अरे काय वेड्यासारखं बोलतोस, 1 करोड कमवतोस. तर मुळात मी पैसे कमवू शकतो याच गोष्टीवरती लोकांचा विश्वास नाही. किंवा माझ्याकडे 1 करोड येऊ शकतात, माझ्याकडे फार मोठा म्हणजे 5 BHK असा बंगलो रिसॉर्ट म्हणजे माझं असू शकतं, फार मोठी 1 करोडच्या घरातली एखादी गाडी असू शकते, या गोष्टीवरती लोकांचा विश्वास बसत नाही. ही बिलीफ सिस्टम तयार करण्यासाठी काही एक्सरसाइज आहे की तुम्ही हे, कारण काय होतं सुरुवातीला हे आफ्टर ऑल प्रॅक्टिस आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्ही तयार करता, आयदर ते कॉन्शियसली तयार करता किंवा अनकॉन्शियसली तयार करता. तर ते कॉन्शियसली तयार केलेलं कधीही बेटर ना. अनकॉन्शियसली आपण काय जे ऐकतो ते ॲक्सेप्ट करतं आणि त्याची ते वर्कमध्ये त्याचं घडतं तसं सबक. तर तुम्ही रोज त्याला सांगणं, याच्यासाठी काही अशा एक्सरसाइज आहेत का की मी त्या माइलस्टोनपर्यंत पोहोचू शकू? येस, डेफिनेटली आहेत. आपण अफर्मेशन्स करू शकतो. हो. त्या अफर्मेशन्सने हवी तेवढी मनी अट्रॅक्ट होणार आहे. काय आहेत त्या अफर्मेशन्स? आता आपल्याकडे पैसा आहे, बरोबर आहे की नाही, त्याच्यामुळे आपण काय काय करत आहोत त्या सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि बोलायच्या आहेत. बरं. समजा आता आपल्याला सगळ्यात जवळचं कोण आहे? आपले आई वडील. बरोबर. बरोबर आहे की नाही. पण आपण आई वडिलांची काळजी कशामुळे घेऊ शकतो? पैशांमुळेच. आपली फॅमिली आपल्याला सगळ्यात क्लोज आहे, त्यांचा उदरनिर्वाह कशामुळे करू शकतो? अगदीच पैशामुळे. मुलांना शिकवतोय, आईचं आजारपण असेल, वडिलांचं आजारपण असेल, समाजात आपल्याला मानाचं स्थान असेल. मानाचं स्थान आता तरी समाजामध्ये कुणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. ऑब्वियस आहे ते. सो मग जर तुम्हाला तसा पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे तर रोज त्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. सो तुम्ही म्हणायचं आहे की पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. आपण करू, सोबत करू अफर्मेशन. ठीक आहे. ओके. म्हणा, पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसा माझ्याकडे परत परत येतो. पैसा माझ्याकडे परत परत येतो. मी बोलावलं तरी येतो, नाही बोलावलं तरी येतो. पैसा माझ्याकडे मी बोलवलं तरी येतो, नाही बोलवलं तरी येतो. माझं बँक अकाउंट फुल आहे. माझं बँक अकाउंट फुल आहे. ज्यांच्याकडून माझे पैसे येणे होते त्यांनी सगळ्यांनी पैसे माझ्या अकाउंटला क्रेडिट केले आहेत. ज्यांच्याकडून माझे पैसे येणं होतं त्या सर्वांनी माझ्या बँक अकाउंटला पैसे क्रेडिट केले आहेत. मी पैशावर खूप प्रेम करतो. मी पैशावर खूप प्रेम करतो. पैसाही माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि पैसा माझ्यावर अधिक प्रेम करतो. येस. अशा काही अफर्मेशन्स आहेत ज्या तुम्ही डेली बोलायच्या आहेत, लिहिल्यात तरी चालणार आहेत. आणि ग्रॅटिट्यूड लिहायचंय की त्या दिवसात पैशांमुळे तुम्ही काय काय केलंय. रोज एक डायरी करायची. आणि पैशांमुळे तुम्ही जेवतो, आपण रोज पैशामुळे जेवतो आहोत. गाडी चालवून आलात, गाडी पैशांनीच घेतलेली आहे. पेट्रोल टाकलं गाडीत, पैसेच लागलेत. मुलं शाळेत गेलीत, बरोबर, फीस भरली म्हणूनच गेलेत. आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवत आहात. म्हणजे काय की ग्रॅटिट्यूड द्यायला शिका. पैशामुळेच सगळं आहे, पहिल्यांदा हे ऍक्सेप्ट करा. आणि जर पैशांमुळे सगळं आहे तर त्याला ग्रॅटिट्यूड द्यायला शिका. पैसा तुमचा खूप चांगला मित्र आहे आणि तो 100% तुमच्याकडे येणार आहे. हा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. खूप छान. म्हणजे हे सगळे अफर्मेशन्स आपण रोजच्या रोज जर केले, आणि मगाशी तुम्ही जसं सांगितलं की काय होतं की प्रत्येकाचं आत्ताची जी पिढी आहे ना ती फार फॉरवर्ड आहे आणि या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे आहे. कुठून ना कुठून त्यांच्याकडे नॉलेज आहे. बऱ्याच गोष्टी अशा लक्षात येतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे काही निगेटिव्ह थॉट्स मगाशी आपण सांगितलं की म्हणजे मी एक प्रोग्राम असाच अटेंड केला होता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, आणि त्याच्यात त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस तुम्ही एखादा अफर्मेशन करता, एखादं मॅनिफेस्टेशन करता की फॉर एक्झाम्पल मी 1 वर्षामध्ये 1 करोड कमवेल, आणि जितक्या वेळेस तुम्ही तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट्स येतात म्हणजे त्या अफर्मेशनच्या नावेत तुम्ही बसलेले आहात, आणि त्यावेळेस जर तुम्हाला निगेटिव्ह थॉट आले तर म्हणजे तुम्ही त्या नावेला एक भोग पाडताय. येस, एकदम करेक्ट आहे. तर ते निगेटिव्हिटी तुमच्या आतून पहिले जोपर्यंत जात नाही आणि तुमचा बिलीफ अंतर्मनातून, अगदी वरवरून नाही,
तर ते अंतर्मनातून जोपर्यंत बिलीफ होत नाही तोपर्यंत ते सगळ्यात होत नाही. प्रभावी उपाय सांगू शकते सर मी, हा. तुमचे थॉट्स कल्टिवेट करण्यासाठी. दिवसभरातून आपल्याला 60,000 विचार येतात, बरोबर आहे की नाही? त्यातले 80% विचार निगेटिव्ह असतात, 20% पॉझिटिव्ह असतात. आणि ते 80% विचार जे म्हणतो आपण निगेटिव्ह आहे ते 95% रोजच्या रोज रिपीट होतात. आणि मग आपण बरेच जण म्हणतात की मी श्रीमंत होत नाहीये किंवा मला कामात यशच नाहीये. म्हणजे सकाळी तासभर तुम्ही ध्यानाला बसणार, माझ्यासोबत शिकणार, बरोबर आहे की नाही, किंवा अजून कोणाकडे तरी शिकणार, पॉझिटिव्ह बोलणार, आणि 23 तास काय म्हणणार, पैसा चांगला नाहीये, पैसा माझ्याकडे येतच नाही, माझ्याकडे कुठले सोर्सेसच नाहीये, मी कमी शिकलोय म्हणून माझ्याकडे पैसा नाहीये, मला फॅमिली सपोर्ट नाहीये म्हणून माझ्याकडे पैसा नाहीये, कुणी मला मदत करत नाही म्हणून नाहीये. म्हणजे दिवसभर तुम्ही काय करता, 1 तास वायरिंग केली, फायरिंग आणि वायरिंग केली स्वतःची, आणि दिवसभर पूर्णपणे निगेटिव्ह थॉट्स जे रिपीट होत आहेत ते घेऊन बसलात तर तुम्हाला काय वाटतं, पैसा आकर्षित होणार आहे का? तुम्ही तुमचेच थॉट कट करताय. येस. आणि तुम्हाला 100% लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतंय, तुम्हाला येतंय, पण काय येतंय, जे तुम्ही विचार करताय तेच. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करत नाही. 100% वर्क करतंय. तुम्ही जे विचार करताय ते मॅनिफेस्ट होतंय. जर तुम्हाला पैसा मॅनिफेस्ट करायचा असेल तर तुम्ही पैशाबद्दल चांगलं बोलायला शिका, आणि जे विचार तुमच्या मनामध्ये आहेत ते कल्टिवेट करायचे. तर त्यासाठी अगदी सुंदर टेक्निक आहे, रबर बँड टेक्निक. हातात एक रबर घालायचं आहे, ठीक आहे, आणि ते स्टिंग करायचं. तुम्हाला माहिती आहे की ही वेन डिरेक्टली ब्रेनला कनेक्ट असते आपल्या. सो ज्या वेळेला आपण ते ओढतो, समजा माझ्या मनात आता विचार आला की माझा जॉब अजिबात चांगला नाहीये, माझा बॉस खूप खडूस आहे, म्हणजे काय, निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम. सो ते ओढायचं आणि म्हणायचं माझा बॉस वर्ल्डचा बेस्ट बॉस आहे, माझं त्याचं ट्युनिंग खूप छान आहे, आणि आम्ही खूप ॲज अ पार्टनर आम्ही वर्क करत आहोत, ठीक आहे. माझ्याकडे पैसा नाहीये, ते ओढायचे. पैसा नसता तर लहानपणापासून मोठे कसे झालात, लहानपणापासून 2 वेळचं जेवतायत, अंगावर कपडे आहेत, राहायला घर आहे, बसायला गाडी आहे, पैसा आहे थोडक्यात. सो सगळं आहे तर पैसा आहेच ना. म्हणजे हा चुकीचा थॉट आहे. बरोबर. ओढायचंय आणि म्हणायचंय माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी श्रीमंत आहे. कॉन्शियसलीच तुम्हाला तुमचा सबकॉन्शियस माइंड ट्रेन करावा लागेल, त्यावेळेला तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आहे. आणि हे एवढे दिवस करा जेवढे दिवस तुम्हाला तुमचे निगेटिव्ह थॉट्स गेल्यासारखे वाटत नाही. हा खूप चांगली रेमेडी म्हणू शकतो किंवा एकदम बेस्ट उपाय आहे, ज्याच्याने हजारो लोकांना माझ्या क्लासमध्ये आपले माइंडसेट बदलण्यासाठी, मनी माइंडसेट शिफ्ट करण्यासाठी मदत केलेली आहे, आणि त्यांच्याकडे लाखो करोडो रुपये आकर्षित झालेले आहेत. एका व्यक्तीने एका दिवसात, आता शेअर मार्केट एवढं डाऊन गेलेलं होतं, मागच्या महिन्यामध्ये 1 करोड कमवले, विथ स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे, ठीक आहे. एका लेडीजचे 18 वर्ष झाले 15,000 रुपये अडकलेले होते, तिचे मिस्टर गेलेले आहेत, अचानक आलेत ते पैसे तिचे. का? फक्त मी तिची मनी माइंडसेट बदलले, आणि तिचे थॉट्स आणि तिची विचार करण्याची पद्धत बदलली, तिच्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये चेंज आणला, तिचे बिलीफ चेंज केले, झालं. एका लेडीजचे 25 वर्ष कोर्ट केस चालली होती, तिच्या घरावर ताबा होता, जमिनीवर ताबा होता. माझ्या मते त्या सुजाता पारवे म्हणून आहेत आणि नांदेडकडच्या आहेत, आणि त्यांचे हजबंड गेले आणि त्यांना मग काहीच माहिती नव्हतं, त्यांचे मिस्टर गेलेले होते. सडनली आता त्यांना माझ्याकडे 1.5 महिना होईल, त्या माझ्या NLPच्या स्टुडंट आहेत. सडनली 8 दिवसापूर्वी त्या कोर्ट केस जिंकल्या, त्यांच्याकडून निकाल लागला, आणि ज्या गोष्टीसाठी त्यांना 10 ते 12 लाख द्यायचे होते ते फक्त काहीतरी 25,000 सेटलमेंट झाली, आणि सगळा ताबा जो मारलेला होता तो सगळा रिलीज झाला. त्यांचं घर मिळालं, जमीन मिळाली, मुलगा सून घर सोडून गेलेले परत आले. बऱ्याच जणांचं असं होतं. रिलेशन पण खूप महत्वाचे आहेत. आपण पैसा कुणासाठी कमवतो? बरोबर, आपल्या फॅमिलीसाठी. ती फॅमिली पण सोबत असणं का गरजेचं आहे हे पण मी शिकवते, आणि त्याला कसं सोबत ठेवायचं हे पण त्यामध्ये आपण शिकवत असतो. सगळं पैसा कसा कमवायचा, कसा राखायचा, माइंडसेट कसा चेंज करायचा, हे सगळं आजच्या पॉडकास्टमधून आपण पाहिलेलंच आहे, आणि ते खूप सुंदर आहे. मला असं वाटतं की पैशासोबतच अगदी आपलं आरोग्य फार महत्त्वाचं आहे, आपले रिलेशनशिप फार महत्त्वाचे आहे, आणि हे सगळं करण्यासाठी क्विक काही अफर्मेशन्स आपण घेऊयात आणि आज पुरतं थांबूयात. येस, अफर्मेशन्स पण सांगणार मी. त्याआधी एक रेमेडी सांगते. ज्यांचे लग्न जमत नाहीये, ज्यांना बेस्ट लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे, खूप मोठा प्रॉब्लेम. येस, कारण प्रत्येक स्वतंत्र विचाराचं झालंय, मुलगा असू दे मुलगी असू दे, त्यांना त्यांच्या लाईफ पार्टनर विषयी खूप वेगवेगळ्या संकल्पना असतात, त्यामुळे डिले होत आहेत, आणि त्यामुळे मॅरेजेसला प्रॉब्लेम येत आहेत. ज्याला मनासारखा लाईफ पार्टनर
पाहिजे त्यांनी होपोनोपोनोची प्रेयर करायची आहे. काय करायचं सांगते मी, पण त्याआधी एक छोटीशी मधाची बॉटल घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे एक्सपेक्टेशन लिहायचे एका कागदावर आणि ती चिट तिथे टाकायची की कसा नवरा हवा. बॉटल येस मधाची बॉटल घ्यायची, मोकळी नाही भरलेली. ओके. मधाची बॉटल भरलेली घ्यायची आहे. त्यामध्ये तुमची इच्छा लिहून ठेवायची आहे. एका कागदावर इच्छा लिहायची आहे ग्रीन पेनने. ठीक आहे. म्हणजे की कसा हवा, गोरा नवरा हवा आहे, गोरी बायको हवी आहे, शिकलेली हवी, तेवढे लिहायचे. ते फोल्ड करायचं आणि त्या डीप करायचं त्या बरणीमध्ये, छोट्याशा बॉटलमध्ये, मधाच्या बरणीमध्ये, आणि ती अशा जागी ठेवून द्यायची जिथे ती कोणाला दिसणार नाही, फक्त तुम्ही तिला रोज बघू शकाल. ठीक आहे. मग ती ठेवली की त्यानंतर होपोनोपोनोची प्रेयर करू शकतात की डिअर पार्टनर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. याचे एवढे मिरॅक्युलस रिझल्ट आहेत सर की बऱ्याच जणांचे लग्न जमलेले आहेत. अगदी बेस्ट त्यांना लाईफ पार्टनर, मनातला अगदी हवा तसा लाईफ पार्टनर मिळालेला आहे. किती दिवस करायचं आहे हे? 44 डेज, 41 डेज किंवा 44 डेज. बरं. म्हणजे हे कंटिन्यू त्यांनी बोलायचं आहे. आता तो लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचा आहे, डाउनलोड तर करू शकत नाही, त्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. बरोबर आहे की नाही? सो खूप छान, असं करू शकतात. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे काय की मला ऑलरेडी बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे, म्हणजे ऑलरेडी मिळालेलं आहे असं बोलायचं आहे. होईल, कधी मिळेल असं म्हटल्यावर मग युनिव्हर्सला तुम्ही रॉंग सिग्नल देता. प्रेझेंट मध्येच बोलायचं आहे की मला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालाय, माझं सासर खूप छान आहे, माझा पार्टनर मला जीव लावतो आहे, आम्ही फिरायला गेलेलो आहोत. अगदी एक एक म्हणजे आपण जे फील करायचंय सगळं जसं हवंय तसं फील करा, आपोआप मिळणार आहे. जसं हवंय तसं फील करा, त्यात जगा. येस, ते तुम्हाला मिळेल. येस, व्हिज्युअलाइज करा त्या सगळ्या गोष्टी. हेल्थ साठी काही आपण अफर्मेशन सांगू शकतो? येस, हेल्थ साठी पण सेम तुम्ही करू शकतात की सकाळी उठल्याबरोबर आधी आरशासमोर जायचंय आणि उभं राहून डोळे बंद करायचे आहेत आणि बघायचे की आपण आपल्याला कसे दिसले पाहिजे. आपल्याला आपण स्वतःला आहे ना खूप कम्पेअर करत असतो की मी अशी दिसते, मी तसा दिसतो, आणि मग मी जाड आहे, मी बारीक आहे, म्हणजे आपण स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही. आणि मग अचानक तुम्ही मिरर समोर जाऊन उभा राहिलात ना तर तुमचा स्वतःवर विश्वास बसत नाही. सो अशा वेळेला काय करायचं आहे, 1 मिनिट मिरर समोर जाऊन उभं राहायचं, 1 मिनिट सगळं व्हिज्युअलाइज करायचं की मी एकदम निरोगी आहे, माझं आरोग्य खूप छान आहे आणि माझं शरीर खूप छान आहे. जेवढंही तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येईल तुमच्या बाबतीत स्वतःबद्दल, माझा माइंडसेट स्ट्रॉंग आहे, मी हवं ती मिळवू शकतो, मला हवं तसं मी माझी लाईफ जगू शकतो, मी सगळा म्हणजे देशाची भ्रमंती करू शकतो, मी सगळीकडे फिरू शकतो. हे सगळं आधी व्हिज्युअलाइज करायचं. तुम्हाला जे हवं ते तुमच्या बॉडीविषयी, तुमच्या हेल्थ विषयी जे हवं ते सगळं तुम्ही बोलायचंय. किंवा मायग्रेन असेल तुम्हाला तर म्हणू शकतात की मला कुठलाही त्रास नाहीये, मी अगदी व्यवस्थित मला स्वतःला मॅनेज करू शकतो, मी एक्सरसाइज करतो. हे सगळं आधी व्हिज्युअलाइज करायचं आणि मग आरशासमोर स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि मग बोलायचं. कारण सगळ्यात हार्ड टास्क आहे. आपण दुसऱ्यांच्या डोळ्यात बघू शकतो, प्रत्येक लोक तर आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू सुद्धा शकत नाही. मग जर तुम्ही स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलू शकत नसाल तर तुम्ही लोकांकडनं एक्सपेक्टच नाही करू शकत की लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील, आदर देतील, तुमच्याविषयी चांगलं बोलतील, तुमच्यावर प्रेम करतील. नॉट पॉसिबल. आधी स्वतःवर प्रेम करायला शिका आणि फोकस्ड ऍक्शन घेणं गरजेचं आहे की हो आहे तसं स्वतःला ऍक्सेप्ट करा. 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. खूप छान मॅम, खूप भारी वाटते मला सुद्धा नवीन नवीन गोष्टी, आणि मला ऍक्च्युली एनर्जी खूप फील होते सगळ्या गोष्टींची, आणि अर्थातच ते प्रेक्षकांना देखील होईल. अजून काही सांगायचं आहे मॅम स्पेशल जे प्रेक्षकांसाठी माझ्यासाठी खूप छान असेल? येस, डेफिनेटली. अगदी क्विक मनी स्कीम जसं म्हणतात की हवी आहे तसं एकदम क्विक मनी रेमेडी आहे की ज्याच्याने तुम्ही इन्स्टंट पैसा गेन करू शकता. आपण कशावर जगतो आहोत? श्वासांवर. आणि जर ते श्वासच थांबवून ठेवलेत तर, बरोबर आहे की नाही, तुमचा सबकॉन्शियस माइंड ते रिलीज करायला सांगेल, कारण त्याने श्वास थांबवून ठेवला आहे. आणि कॉन्शियस माइंड ज्या वेळेला तो रिलीज करायला सांगेल त्यावेळेला तुम्ही सिग्नल द्यायचा आहे. तर मी कसं ते सांगते. ज्या वेळेला आपण श्वास घेतो आणि रोखून ठेवतो आणि तेव्हा तुम्ही म्हणायचं आहे की मला 10 करोड मॅनिफेस्ट झालेत, 5 करोड झालेत, लाख रुपये झालेत, 10 लाख रुपये झाले, तुमचं मॅनिफेस्टेशन असेल. आणि जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय श्वास रोखून ठेवताय तोपर्यंत ठेवायचा आहे आणि सोडायचं आहे. असं प्रत्येक वेळेला कॉन्शियसली तुम्ही 1 अर्धा तास
10 मिनिटं करू शकता. दिवसभरातनं 10-10 मिनिटं, 10-10 मिनिटं वेळ मिळेल तेव्हा. वेळ मिळेल तेव्हा. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय सिग्नल देताय तुम्ही, की मला 10 लाख मिळालेत, करोड मिळालेत, 10 करोड मिळालेत. आणि ज्या वेळेला तुमचा श्वास रोखला जातो, सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे की आपण श्वास सोडला नाही तर आपण मरू, सोडून टाका, देऊन द्या याला. 10 करोड काय 50 करोड द्या, पण मला माझा जो श्वास आहे ब्रीद इन करू देत, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. सगळ्यात फास्टेस्ट वे आहे हा पैसा गेन करण्याचा. तुम्हाला जेवढी अमाऊंट पाहिजे तेवढी तुम्ही सांगायची आहे. समजा आपण असा श्वास घेतला, आता माइंडला सिग्नल द्या तुमच्या की तुम्हाला किती अमाऊंट हवी आहे, आणि तो श्वास रोखून ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्हाला थोडा त्रास होत नाही. म्हणजे पूर्ण पोट आत गेलं पाहिजे श्वास घेताना, आणि मग श्वास सोडताना म्हणायचंय थँक्यू डिअर युनिव्हर्स फॉर गिव्हिंग मी 10 करोड. तुम्हाला 4-5 दिवसातच रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. पण कॉन्शियसली ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत ह्या. आता केलं, आज केलं, 10 मिनिटं केलं आणि सोडून दिलं असं नाही होणार. खूप छान मॅम. खूप सारे प्रश्न आहेत, कारण हा विषय नेव्हर एंडिंग आहे. प्रश्नसुद्धा माझ्याकडे इतके आहेत की आपण खूप वेळ त्याच्यावरती बोलू शकतो. परंतु असं समजूयात की हा आपला पहिला पॉडकास्ट आहे, आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनासुद्धा तेवढी व्हॅल्यू मिळाले असतील, कारण मॅमने खूप चांगल्या चांगल्या टेक्निक्स, रेमेडीज आणि निगेटिव्ह थॉट्स कसे कट करायचे, पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायची, मला अगदी खूप खात्री आहे की हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर प्रत्येकजण मनी मॅग्नेट होईल, पैसा तुमच्याकडे आकर्षित होत राहील आयुष्यभर. तशीच आपण प्रार्थना, अपेक्षा देखील करूयात. आणि थँक्यू सो मच मॅम, तुम्ही या मंचावरती आलात. प्रेक्षकांसाठी सांगायचं तर हा मॅमचा छान पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर तुम्हाला अर्थातच मॅमशी कनेक्ट व्हायला आवडेल, त्यांच्याकडून काही त्यांचे कोर्सेस वगैरे घ्यायला आवडतील. तर आपण त्यांच्या कोर्सेसचे जे काही डिस्क्रिप्शन आहेत, त्यांच्याशी रिलेटेड जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, आपण डिस्क्रिप्शनमध्ये ते देणारच आहोत. तुम्ही त्याच्या मदतीनं मॅमपर्यंत पोहोचू शकता आणि त्यांच्या विपुल अशा ज्ञानाचा फायदा करून घेऊ शकता. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, या पॉडकास्टला घेऊन तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आले, हे सगळे प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला बघायला आवडतील, कुठले गेस्ट या राजमंचावरती बघायला आवडतील, त्याचीही लिस्ट द्या. आम्ही त्यांना मॅनिफेस्ट करून त्यांना या मंचावरती पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करू. मॅमसोबत पुढचे पार्ट तुम्हाला जर पाहिजे असतील, किंवा कुठल्या वेगळ्या विषयावर, NLP असो, लॉ ऑफ अट्रॅक्शन असो, कुठलंही असो, तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. आपण मॅमला पुन्हा विनंती करून या मंचावरती घेऊन येऊयात. मॅम, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मला खूप छान वाटलं. खूप फ्रेंडली आहे, आणि तुमचंही खूप डीप नॉलेज आहे, त्यामुळे खूप मला छान वाटलं शेअर करताना. मला खूप कम्फर्टेबल पण वाटलं, आणि मला लोकांना ज्ञान देता आलं तुमच्या माध्यमातून, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद सर. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. पुन्हा या, आणि थँक्यू प्रेक्षकांना. थँक्यू.